जे कोणी नवीन उद्योग सुरू करायच्या विचारात आहेत किंवा व्यवसाय सुरू करायच्या विचारात आहेत, त्यांना थोडीशी एक माहिती द्यावी की उद्योग व्यवसाय सुरू करताना काय अडचणी येऊ शकतात किंवा कुठल्या संधी केव्हा आपल्याला येतात, त्या कशा ओळखायच्या आणि उद्योग आणि व्यवसाय करताना किती गोष्टींची काळजी घ्यायची, काय गोष्टींची काळजी घ्यायची आणि व्यवसाय शेवटी अर्थातच हा फायद्यात व्हायला पाहिजे, हे मात्र त्यांनी ध्यानात धरायला पाहिजे. मित्रांनो, मी एक साधा कॉमर्सचा विद्यार्थी आहे. नोकरी करताना आपण बिझनेस सुरू करावा असं मला कधीच वाटलं नाही, कधीच मनात शिवलं पण नाही. उद्योग व्यवसाय हा आपला खेळ नव्हे, हे मला त्यावेळेला समजून पडलं होतं. पण मी जिथे जिथे नोकरी करत होतो, कर्मधर्म संयोगाने काय म्हणा की मला माझे सगळे मालक मराठीच भेटले. मी सुरत, पुणे, मुंबई, नाशिक अशा अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या, पण तिथे पण सगळीकडे मालक हा मराठीच होता. आता तुम्ही म्हणाल की मला जर उद्योग व्यवसाय करायचं माहीत नसेल किंवा मला जर उद्योग व्यवसाय करायची इच्छा नसेल, तर मी हा यूट्यूब चॅनल का सुरू करतोय? यूट्यूब चॅनल हा सुरू करायचा उद्देश माझा असा आहे की मी ज्या ज्या मराठी भाषिकांकडे जे माझे मालक होते त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्याकडे नोकरी चाकरी गेली. कालांतराने ही माणसं बिझनेसमध्ये मागे पडली, थोडेसे बिझनेसमध्ये त्यांना फटके बसले आणि ते मी जवळून पाहिले सगळं. या मराठी मालकाने आयुष्यात रिस्क घेऊन उद्योग व्यवसाय चालू केला, ह्याचं मला कौतुक वाटायचं, म्हणून मी त्यांच्याकडे अगदी जीव तोडून काम करत होतो. मला तेवढा कधी मोबदला कधीच मिळाला नाही, ह्याची खंत माझ्या मनात असायची कायम. लेबर युनियनकडे जा किंवा काहीतरी घोळका करून मालकाच्या विरुद्ध आवाज उठवणे हा माझा स्वभाव नव्हता. त्यामुळे मी आपला हा जगन्नाथ असे धोरण स्वीकारले आणि काम करत होतो. तर या नोकरीमध्ये काम करताना मला असं जाणवलं की मराठी माणूस सुरुवातीला मोठ्या आनंदाने बिझनेस सुरू करतो, पण काही वर्षे गेल्यानंतर त्याचा उद्योग मोडकळीत होतो. त्या मराठी माणसाचं अस्तित्व 15 ते 20 वर्ष फार फार असायचे. याला काही गोष्टीला अपवाद असेल, आणि जो अपवाद असेल तो खरोखर चांगला आहे, कारण काही मराठी उद्योग धंदे हे खूप चालले, नावाजले, त्यांचं कार्य सगळीकडे दुमदुमलं. किर्लोस्कर आहेत, गरवारे आहेत, कॅमलिनचे दांडेकर आहेत, अशा अनेक जण आहेत. तर मी ज्या यांच्याकडे नोकरी करत होतो, त्या नोकरी करताना माझ्यासमोर काही रिस्ट्रिक्शन्स असायचे. मी त्या परिघाच्या पलीकडे जाऊ शकत नव्हतो. पण मला समजले की हा माझा मराठी मालक उद्योग व्यवसाय सुरू करताना कुठल्या तरी चुका करतोय आणि कुठल्या तरी चुका झाल्यामुळे त्याचा उद्योग बंद करण्याची त्याला वेळ आली आहे. चुका या काही कालांतराने कळत असतात. त्या जेव्हा होत असतात त्यावेळी आपण चुकीचा निर्णय घेत असतो हे त्याला समजत नसतं, आणि इथेच मोठी मराठी मालकाची गोची होत असते. माझा यूट्यूब सुरू करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की उद्योग व्यवसाय सुरू करताना मराठी माणसाने कुठली काळजी घेतली पाहिजे. अगदी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा सगळा मी संपूर्ण यूट्यूब चॅनल करायच्या अगोदर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आणि त्याचा सुरुवातीला विचार करणे फार आवश्यक आहे. कारण ह्याचं की मराठी माणसाचं रक्त आणि मराठी माणूस हा मुळात काय आहे, त्याच्यामध्ये कुठले गुण आहेत,
आणि त्याचा स्वभाव काय आहे हे त्याच्या उद्योगाच्या आड येत आहे की नाही हे पाहिले पाहिजे. आणि हे जे 3 गुण आहेत, हे 3 गुण त्याला उद्योग करायला पुढे नेता आले पाहिजेत. उद्योग करायला त्याचे पाय पुढे नेता आले पाहिजेत. उद्योग करायला त्याला आवड निर्माण झाली पाहिजे. अशा दृष्टीने मी ह्या 3 गुणांचा विचार करतोय. त्यातला पहिला एक गुण की मुळात पैसा कमवायचा हे मराठी माणसाच्या रक्तात फार कमी असतं. पैसा वाढवायचा, पैशाचं मल्टिप्लिकेशन करायचं विचार दिसत नसतो मराठी माणसामध्ये. मिळेल त्यात नोकरीमध्ये जो काही पगार मिळेल त्यात आयुष्य काढायचे हीच मनोवृत्ती आहे. ही कायम मनोवृत्ती मनात बसलेली आहे. पैशाबद्दल एक जबरदस्त आकर्षण असायला पाहिजे हे दिसत नाही मराठी माणसात. पैशाबद्दल आकर्षण ह्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगतो की एक सुंदर इंग्लिश पुस्तक आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही कुठल्या गोष्टी समजा जर अट्रॅक्ट करत असाल तर ते तुम्हाला मिळतात. त्याच्याकरता तुम्हाला अट्रॅक्शन पाहिजे त्या गोष्टीचं. तसंच पैशाबद्दल हे अट्रॅक्शन असावं लागतं. पैसा मल्टिप्लाय होतं हे डोक्यात असावं लागतं. मुंबईत झालेली मराठी माणसाची पिछाड जी आहे ती ह्याच दोषालाच कारणीभूत आहे. कारण काय तर मराठी माणसाला पैशाचं अट्रॅक्शन कमी आहे. दुसरं, मराठी माणूस हा मुळात एक चांगला टीकाकार आहे. इज अ बेस्ट क्रिटिक. बेस्ट क्रिटिक अशा करता की कुठली गोष्ट जर आपण नवीन अंमलात आणली तर पहिल्यांदा त्याच्यावरती मराठी माणूस टीका करतो, त्याचे ते दोष बाहेर काढायचा प्रयत्न करतो. मराठी माणूस हा चांगला विक्रेता नाही आहे. वस्तू दुसऱ्याच्या गळ्यात मारणे हा स्वभाव नाही माणसाचा. मराठी माणूस हा वस्तूच्या किंवा विक्रीच्या मार्गात त्या टीकात्मक विचार करतो फक्त. हा दोष मराठी माणसाच्या प्रत्येक गोष्टीत दिसतो. बिझनेसबद्दल पॉझिटिव्ह अप्रोच नसतो. तर ह्याच्याबद्दल मला बोलायचं तर मराठी माणसाने टीकात्मक विचार सोडून पॉझिटिव्ह विचार करून एक चांगला मार्केटिंग पर्सन तयार व्हायला पाहिजे. एक चांगला सेल्समन तयार व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट, मराठी माणसाच्या नातेवाईकात पैसे कमी असल्याने उद्योजकाला घरातून आर्थिक पाठबळ कधीच मिळत नसतं. तुम्ही पंजाबी, सिंधी, मारवाडी समाजात बघा, पैसा हा घरातच फिरत असतो. आपल्याच घरातल्या व्यक्तीवर पैसा इन्व्हेस्ट करायला आपलेच नातेवाईक नेहमी हात आखडते घेत असतात. आपल्याच फॅमिलीमधल्या समजा कोणी तरुणांनी जर उद्योगधंदा सुरू करायचा विचार केला तर त्याच्यामध्ये जाऊन एक इन्व्हेस्टमेंट करावी असं कधीच कोणाच्या मनात शिवत नाही. मी माझे 1,00,000 रुपये घालून त्याला 1,00,000ची मदत करावी फार कमी लोक हा विचार करत असतात. तर हे जे 3 गुण आहेत या 3 गुणांवरती सुरुवातीला ह्याचा विचार होणं फार आवश्यक आहे. ह्या 3 गुणावरती जर मात झाली तर मराठी माणसाचं यश हे उद्योगधंद्यात 100% आहे. 100%. पण या 3 गुणांमध्ये कमतरता दोष असल्यामुळे मराठी माणसाचं व्यवसायात वर्चस्व हे कमी दिसतं. याकरता मराठी माणसाचे गुण व दोष याचा ताळमेळ बसून मराठी माणसाची उद्योगात भरभराट कशी यावी हा विचार माझ्या मनात सातत्याने येत असतो. माझा एक छोटा प्रयत्न असेल की यूट्यूबवर एक चॅनल सुरू करून उद्योग व्यवसायातली अडचणी कशा असतात आणि त्यावर कशी मात केली पाहिजे ह्याचा मी विचार केलेला आहे. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच नक्कीच होणार आहे असं मला वाटतं.
या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमच्या उद्योगाची उंच भरारी मारावी एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि हो, जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण केलेला उद्योग, त्याचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस याची माहिती मला द्यावीत. मी त्याची जाहिरात करत राहणार आहे. माझ्या सोर्सेसमधून किंवा माझ्या काही ओळखीमधून जर तुमचं प्रॉडक्ट, तुमचा माल विकत गेला जाणार असेल तर त्याच्याकरता मी नक्की प्रयत्न करेन. पण ते फक्त माझ्यापर्यंत आणण्याची सोय करावी. त्याची उपयुक्तता अनेक लोकांपर्यंत पोचवावी. तुमच्या मालाची उपयुक्तता अनेक लोकांपर्यंत पोचवावी, हाच माझा फक्त एक उद्देश असणार आहे. ही माझी सेवा निशुल्क असणार आहे. यश अपयश शेवटी नाण्याच्या दोन बाजू असतात. प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात असते. नमस्कार. आजच्या भागात एवढेच. भेटू आपण पुढच्या दुसऱ्या भागामध्ये. नमस्कार. जय हिंद.